अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। पारनेर तालुक्यातील गावोगावी जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं काम करून तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर घेऊन गावोगावी हा प्रकल्प राबवण्याचा आपला मानस असल्याचं सुजित झावरे पाटील यांनी सांगितलंय। पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक या गावामध्ये जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच पुरुषोत्तम वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला। जलतारा प्रकल्पाचे प्रमुख पुरुषोत्तम वायाळ यांच्या संकल्पनेतून यापूर्वी 245हून अधिक गावांमध्ये जलतारा प्रकल्प झालाय। पाणी अडवण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी ठरणारा हा उपक्रम असून प्रकल्प राबवून त्या गावातील पाण्याची पातळी वाढवणारा हा प्रकल्प आहे। आज धोत्रे गावामध्ये या जलतारा उपक्रमाचा प्रत्यक्षात शुभारंभ करण्यात आला असून भविष्यात पारनेर तालुक्यातील गावोगावी जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं काम तसेच पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना याबाबतचे मार्गदर्शन शिबिर घेऊन गावोगावी हा प्रकल्प राबवण्याचा मानस असल्याचं सुजित झावरे यांनी सांगितलंय। या कार्यक्रमाप्रसंगी पाणी फाउंडेशनचे सातपुते साहेब, वॉटर संस्थेचे वनिता कुबर, सरपंच उपसरपंच जालिंदर भांड, अशोक कटारिया, रेवणनाथ भांडसर, स्वप्नील राहिंज, कुंडलिक भांड, बापू भांड, सुधीर भांड, ज्ञानदेव तागळ, विकास रोहकले, विनोद रोकडे, विनायक भांड, यश रहाणे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारनेर तालुक्याचा उल्लेख हा विशेषतः दुष्काळी तालुक्यामध्ये मोडला जातो। यापूर्वीच्या काळात जसं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की आपण काही नदीजोड प्रकल्प केले, तालुक्यामध्ये खूप मोठमोठे काळूसारखा, भांडगावसारखा, शिवडोसारखा प्रकल्प उभे केले। 136 पेक्षा जास्त बंधारे आपण उभे केले। पण आज मला एका वेगळ्या गोष्टीची अनुभूती आज या जलतारा ह्या प्रकल्पामधून आली। पुरुषोत्तमजी वायाळ यांनी आज इतक्या लांब येऊन जे काही मार्गदर्शन केलं ते फारच महत्त्वाचं होतं। त्यांनी सांगितलं तुम्ही वरवरचं जे पाणी अडवताय याहीपेक्षा आज तुमच्या जमिनीखाली आज भूगर्भामध्ये काय हालचाली चालल्यात याची माणसाला अजिबात कोणालाही त्याची माहिती नाही आणि आपण त्याच्यावर फार गांभीर्याने बघत नाही। भविष्य काळाच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की 1 एकरमध्ये जर तुम्ही एखादा शोष खड्डा घेतला, समजा माझ्याकडे 40 एकर क्षेत्र आहेत आणि 40 एकरमध्ये मी 40 शोष खड्डे घेतले, तर मला उद्याच्या टँकरची किंवा उद्या माझ्या शेताची चिंता असायचं काही कारणच नाही। इतकं त्यांनी ते आणि ते प्रूव्हन आहे, असं नाही की ते बोलतायत, तर ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं। आणि म्हणून आज मला खूप आनंद वाटला की पारनेर तालुक्यामध्ये ते आले, त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचं मार्गदर्शन केलं। कुठल्याही गोष्टीला आर्थिक तडजोड, आर्थिक जी त्याच्यासाठी नियोजन लागतं, आर्थिक जी जोड लागते, जोड देण्याचं काम आमच्या कटारियाजींनी या ठिकाणी धोत्रे गावामध्ये देण्याचं काम केलं। वॉटरचे काही इथं अधिकारी आहेत, सोशल सेंटरचे काही अधिकारी आहेत, अजून वेगवेगळ्या पाणी क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक माणसं इथं आहेत। पण आज जो प्रकल्प शांतपणे आम्ही समजून घेतला तो फार अद्भुत आहे। अद्भुत याच्यासाठी म्हणतो मी की जसं पूर्वीच्या काळामध्ये आपलं पाणी आपणच अडवून आपणच त्याचं संवर्धन करून त्या पाण्याला थेंबन थेंब पाणी अडवण्याचं जे काम ते करतायत ते खूपच माझ्या दृष्टीने तर फार एक आपल्या तालुक्याला संजीवनी म्हणता येईल अशा पद्धतीचं हे काम आहे। आणि मी स्वतः माझं देवकृपा फाउंडेशन असेल किंवा आमचे जे काही उद्योजक मित्र असतील या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा उद्या DPCच्या नाविन्यपूर्ण योजनेतून ती राबवण्याचा माझा एक संकल्प आहे, तो मानस आहे आणि तो मानस निश्चितपणे पूर्ण करून या तालुक्याचं जीवनमान उद्याच्या काळामध्ये जी आज पाण्याची पातळी ही किती खोल गेलेली आहे तुम्ही सगळे बघता। रोज एकेका जमिनीमध्ये शेजारी हजारो बोर घेतले जात आहेत आणि अक्षरशः तुम्ही जसा शब्द वापरला की चाळणी झाली सगळ्या शेताची, ही जर उद्याची आपली फरफट थांबवायची। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।